So hello dear students, as I said in the previous video, our total focus in this chapter is on human reproduction. आपल्याला जास्तीत जास्त आपल्या या चॅप्टरची जी चर्चा आहे ती कुणावरती होणार आहे? मानवी प्रजननावरती होणार आहे. In the previous video we have seen different events and phases in the reproduction. आपण ते पाहिलं. Now we are starting the human reproduction, मानवी प्रजनन. Now remember guys, in the human beings, the sexual reproduction is the only one way of reproduction. Sexual reproduction is the only one way of reproduction. असा एकच आता सजीवामधलं म्हणजे ह्युमन बिंग्स मधला हा एकमेव मार्ग आहे जो स्वतःची स्पेसीज, स्वतःची प्रजाती पुढं परपेच्युएट करण्याचं काम कोणतं रिप्रोडक्शन करतं? सेक्शुअल रिप्रोडक्शन. ए सेक्शुअल रिप्रोडक्शन इज नॉट फाउंड इन द ह्युमन बिंग्स. हायड्रासारखी कुठली तरी आपल्या अंगाला एखादी बड आली, ती बड गळून पडली, लगेच आपलं एक मूलबाळ झालं, असं ए सेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्यात घडत नाही, हे अगोदर लक्षात. किंवा रिजनरेशन केलं, आपलं इथून नेक पासून आपलं वरचं जे हेड आहे ते बाजूला केलं आणि खालचा पार्ट बाजूला केला, नंतर आपल्याच ऑर्गॅनिझमच्या त्या हेडला खालचा पूर्ण मिडल पार्ट आणि टेल पार्ट आला आणि वरच्या पार्टला हेड आला, असं होत नाही. म्हणजे देर इज नो रिजनरेशन, नो गेम्युल फॉर्मेशन, नो बडिंग. इट इज द ओनली वे, दॅट इज द सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन हा असा एकच वे आहे, लैंगिक प्रजननाद्वारेच आपण नवीन प्रजातीला, नवीन अपत्यांना जन्म देऊ शकतो. अँड सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम, जे काही लैंगिक प्रजनन करणारे ऑर्गॅनिझम आहे त्याच्यातला ह्युमन बिईंग, इट शोज डिफरंट स्टेप्स इन द रिप्रोडक्शन. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टेप्स आपल्याला ह्या ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये आढळतात. आता ह्याच्यामध्ये नेमकं आपल्याला डिटेलमध्ये तिथं पुढे काय काय बघायचंय? द फर्स्ट स्टेप ऑफ रिप्रोडक्शन इज द गॅमेटोजेनेसिस. सगळ्यात महत्वाचं आहे गॅमेटोजेनेसिस, म्हणजे गॅमेट तयार होणे, म्हणजेच मेल अँड फिमेल गॅमेट हे तयार होणं गरजेचं आहे. गॅमेटो मीन्स गॅमेट, जेनेसिस म्हणजे तयार, गॅमेटोजेनेसिस मेल अँड फिमेल. कारण गॅमेट तयार बऱ्याच ह्युमन बिंग्स मध्ये, मग दॅट मे बी मेल ऑर फिमेल, द गॅमेटोजेनेसिसच होत नाही, स्पर्म कमी असतात किंवा एग तयार होत नाही आणि मग त्यांना वंध्यत्वासारख्या प्रॉब्लेम्सला मग खूप आपल्याला परेशान व्हावं लागतं, मूलबाळ होत नाही म्हणून सगळ्यात महत्वाचा इव्हेंट कोणता आहे? गॅमेटोजेनेसिस. आणि नंतर हे गॅमेट तयार झाल्यानंतर नेक्स्ट जी महत्वाची प्रोसेस आहे दॅट इज द इनसेमिनेशन. म्हणजे हे जे मेल मधले गॅमेट आहेत, मेल गॅमेट कोणता आहे? स्पर्म. हा मेल गॅमेट त्याच्या सिमेनमध्ये मिसळून तो फिमेलच्या व्हेजायनल ट्रॅकमध्ये गेला पाहिजे. म्हणजे मेलच्या कप्युलेटरी ऑर्गन पेनिसद्वारे त्याच्यातलं सिमेनमध्ये कोण आहेत? स्पर्म. ते सिमेन मधले स्पर्म with the help of copulatory organ penis that should be poured into the female genital tract. ते फिमेलच्या जेनायटल ट्रॅक मध्ये गेले पाहिजे. नाहीतर इकडं मेलकडे गॅमेट तयार झालाय, फिमेलकडे एग तयार झालाय, पण ह्या मेल आणि फिमेलचं फ्युजनच झालं नाही, मग हे गॅमेट एकमेकाला मिळणार नाहीत. म्हणून मेल गॅमेट फिमेलकडे जाणे, फिमेलच्या व्हेजायनल ट्रॅकमध्ये जाणे, फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये जाणे, त्यांच्या एग सोबत ते फ्यूज होणे, याला म्हणायचं इनसेमिनेशन. म्हणजे ट्रान्सफर ऑफ गॅमेट फ्रॉम मेल टू फिमेल विथ द हेल्प ऑफ सिमेन. Therefore it is called insemination. And after insemination the next process is fertilization. तिथं गेल्यानंतर ते गॅमेट काय करणार आहेत? फर्टिलायझेशन करणार आहेत. म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होणार आहे. फर्टिलायझेशन झाल्यानंतर देर इज फॉर्मेशन ऑफ झायगोट. नंतर काय तयार होणार आहे? झायगोट म्हणजे युग्मनच तयार होणार आहे, डिप्लॉइड झायगोट तयार होणार आहे. कुणापासून? हॅप्लॉइड मेल अँड फिमेल गॅमेट पासून. हॅप्लॉइड NN मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट पासून डिप्लॉइड झायगोट तयार होणार आहे. दॅट डिप्लॉइड सिंगल सेल्ड झायगोट देन आफ्टर सर्टन डेज इट गेट कन्व्हर्टेड इंटू एम्ब्रिओ, म्हणजेच त्याचं रूपांतर एम्ब्रिओ मध्ये होणार आहे. दॅट इज कॉल्ड एम्ब्रिओजेनेसिस. त्याला काय म्हटलं जातं? एम्ब्रिओजेनेसिस. एम्ब्रिओजेनेसिस झाल्यानंतर त्या ऑर्गॅनिझम मध्ये वेगवेगळे चेंजेस होणार आहेत, ऑर्गॅनोजेनेसिस होणार आहे. त्याला हात, पाय, डोकं, हृदय, फुफ्फुस, तुमचं ब्रेन, किडन्या या सगळ्या डेव्हलप होणार आहेत आणि तो एम्ब्रिओ दिवसेंदिवस काय होणार आहे? वाढणार आहे. म्हणजे एम्ब्रिओचा नंतर वाढ होणार आहे, गर्भाची वाढ होणार आहे. दॅट इज कॉल्ड जेस्टेशन पिरियड.
अँड आफ्टर कम्प्लीट जेस्टेशन पिरियड, कम्प्लिशन ऑफ द जेस्टेशन झाल्यानंतर, देन ॲट लास्ट ए फुल्ली डेव्हलप्ड a fetus or embryo is coming out of the vaginal tract of female. फिमेलच्या योनी मार्गातून ते बाळ बाहेर येणार आहे बाय द प्रोसेस ऑफ पार्च्युरेशन. बाय द प्रोसेस ऑफ पार्च्युरेशन म्हणजे बर्थ, बाळाला काय मिळणार आहे, जन्म मिळणार आहे. तर एवढे इव्हेंट एखाद्या ह्युमन बिईंगचं सेक्शुअल रिप्रोडक्शन ज्यावेळेस तो करायलाय, एवढ्या इव्हेंट मधून प्रत्येकाला जावं लागतं. इफ द बर्थ इज नॉट नॅचरली टेकिंग प्लेस, देन देर इज ऑप्शन ऑफ सिझेरियन. सिझेरियन सुद्धा आजकाल बरेच पाहिले. तर ते सिझेरियन आणि पार्च्युरेशन म्हणजे ॲट लास्ट नॅचरल बर्थ असेल किंवा सिझेरियल बर्थ असेल, ती कुठली का असे ना, एवढे इव्हेंट तुमच्या ह्युमन बिईंग्सच्या सेक्शुअल रिप्रोडक्शन, मग मेल आणि फिमेल कंबायनिंगली हे एवढे इव्हेंट तिथं दिसतातच. नाव व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ सेक्स ऑर्गन्स. मग सेक्स ऑर्गन्सचे कोणते कोणते टाईप आहेत, काय आहेत नेमकं सेक्स ऑर्गन, लैंगिक अवयव कोणते कोणते असतात. सो देअर आर 2 टाइप्स ऑफ सेक्स ऑर्गन्स, द प्रायमरी सेक्स ऑर्गन्स अँड सेकंडरी सेक्स ऑर्गन्स. प्रायमरी सेक्स ऑर्गन्स अँड सेकंडरी सेक्स ऑर्गन्स. आता प्रायमरी सेक्स ऑर्गन्स कोणते आहेत. इन द मेल, टेस्टिस इज द प्रायमरी सेक्स ऑर्गन. मेल मधला कोणता, पुरुषामधला टेस्टिस वृषण, आणि फिमेल मधला ओव्हरी. फिमेल मधला ओव्हरी आणि मेल मधला टेस्टिस. These 2 organs are the primary sex organs. In the male, which is the primary sex organ? Testis, अंडकोश किंवा तुमचं वृषण, हे काय आहेत, टेस्टिस, ज्याला आपण इंग्लिशमध्ये टेस्टिस म्हणतो. मेल मधला टेस्टिस हा प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे, आणि फिमेल मधला ओव्हरी, ओव्हरी हा काय आहे, अंडकोश, हा कोणता आहे, फिमेल मधला प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे. अँड एक्सेप्ट दोज, ह्या टेस्टिस आणि ओव्हरीला सोडून मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधले बाकीचे जेवढे अवयव आहेत आपल्याला ते बघायचे. ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमही बघायचे आणि ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सुद्धा बघायचे. मग ह्युमन मेल आणि ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधले मेल मधला टेस्टिस सोडून आणि फिमेल मधला ओव्हरी सोडून ऑल अदर ऑर्गन्स इन द मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आर सेकंडरी सेक्स ऑर्गन्स. Primary sex organ is only one in the male, that is testis. Primary sex organ in the female is only one, that is ovary. And except to these, testis आणि ओव्हरीला सोडून त्यांच्या प्रजनन संस्थेमध्ये जे जे काही बाकीचे अवयव आहेत, these are secondary सेक्स ऑर्गन्स. आता त्याच्यामध्ये कोण असतील सेकंडरी सेक्स ऑर्गन्स मध्ये, मग तुमचं एपिडायडायमिस असेल, एपिडिडायमिस, ओके, वास डेफरन्स असेल, ओके, इजॅक्युलेटरी डक्ट्स असतील, सेमायनल व्हेसिकल्स असतील, युरेथ्रा असेल, डिफरंट टाइप्स ऑफ ग्लँड्स असतील, ओके, पेनिस असेल, ओके. हे सगळे जे आहेत हे घेतलेले कुणातले, मेल मधले, हे सगळे मेल मधले सेकंडरी सेक्स ऑर्गन्स जे आपल्याला बघायचे. आणि फिमेल मधले जे सेकंडरी सेक्स ऑर्गन्स आहेत, ओव्हरी सोडूनचे जे बाकीचे आहेत, मग त्यांच्यामधले जे काही आहेत तुमच्या फॅलोपियन ट्यूब्स असतील, फिम्ब्रिया असतील, एम्पुल्ला रिजन असेल, ओके, इन्फंडिबुलम असेल, युटेरस असेल, व्हेजायना असेल, क्लायटॉरिस असेल, हे सगळे फिमेल मधले बाकीचे जे ऑर्गन्स आहेत ते कसले ऑर्गन्स आहेत, सेकंडरी सेक्स ऑर्गन्स. क्लायटॉरिस, व्हेजायना, तुमचा युटेरस, फॅलोपियन ट्यूब्स, एम्पुल्ला रिजन, फिम्ब्रिया, फिंगर लाईक प्रोजेक्शन, दॅट इज एम्ब्रिओ, आपला इन्फंडिबुलम, हे ऑल दीज ऑर्गन्स आर सेकंडरी सेक्स ऑर्गन. मग आता हे प्रायमरी सेक्स ऑर्गन टेस्टिस हा प्रायमरी का म्हटलाय, कारण इट प्रोड्यूस द गॅमेट अँड दॅट गॅमेट इज स्पर्म. याला प्रायमरी म्हणजे प्राथमिक दर्जाचा महत्वाचा ऑर्गन का म्हटले टेस्टिसला, बिकॉज टेस्टिस ओनली इन द मेल प्रोड्यूस स्पर्म. शुक्राणू तयार करण्याचं काम कोण करतं, टेस्टिस करतं. आणि ओव्हरी मधलं, ओव्हरीला का प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणले, ओव्हरी प्रोड्यूस एग. अंडपेशी काय कशाला जन्म देते, अंडाशय कशाला जन्म देतं, अंडपेशींना जन्म देतं. म्हणून एग तयार करण्याचं काम ओव्हरी म्हणजे फिमेल गॅमेट, आणि स्पर्म तयार करण्याचं काम टेस्टिस म्हणजेच मेल गॅमेट तयार करण्याचं काम टेस्टिस करायला, फिमेल गॅमेट तयार करण्याचं काम ओव्हरी करायली. अँड देअरफॉर दीज आर द प्रायमरी सेक्स ऑर्गन.
आणि हे 2 प्रायमरी सेक्स ऑर्गन सोडून बाकीचे जे मेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधले जे काही ऑर्गन्स आहेत, ऑल दीज आर द सेकंडरी सेक्स ऑर्गन्स. सो दिस इज ऑल अबाउट द टाइप्स ऑफ सेक्स ऑर्गन. नेक्स्ट, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. आपण खूप वेळा ऐकतो की बाबा हा सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर, हे मेलचे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर रेग्युलेट करतो, हा फिमेलचे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. नेमकं काय आहे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर म्हणजे? नेमकं काय तर बघा, द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स आर द कॅरेक्टर्स थ्रू विच, हे असे कॅरेक्टर्स आहेत ज्याच्याद्वारे, थ्रू विच वन कॅन, असा एखादा व्यक्ती, वन कॅन एक्सटर्नली डिफरन्शिएट, एक्सटर्नली म्हणजे बाह्यरूप दृष्ट्या. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स आर दोज कॅरेक्टर्स थ्रू विच वन कॅन एक्सटर्नली डिफरन्शिएट, एखादा 2 वेगवेगळ्या सजीवांना वेगळं दाखवू शकतो. वन कॅन एक्सटर्नली डिफरन्शिएट मेल अँड फिमेल, मेल अँड फिमेल फ्रॉम इच अदर. मेल आणि फिमेलला बाह्य रूपावरूनच वेगळं करणारे जे कॅरेक्टर्स असतात त्यांना म्हणायचं सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. काय सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर? मेल आणि फिमेलला, पुरुषाला आणि स्त्रीला वेगळं दाखवणारे, ज्यांच्यामुळे पुरुष आणि स्त्री हे वेगळे आहेत असं वाटतंय आपल्याला, ते सगळे कॅरेक्टर म्हणजे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. आता कोणते कोणते सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर? ज्याला आपण स्त्रीला पुरुष म्हणू शकत नाही, पुरुषाला स्त्री म्हणू शकत नाही, असे जे काही अवयव आहेत ज्यांच्यामुळे स्त्री पुरुषापेक्षा वेगळी दिसते, हे जे दिसणारे कॅरेक्टर्स आहेत, ऑल सच कॅरेक्टर्स आर सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स. दोज कॅरेक्टर्स विच और थ्रू विच वन कॅन एक्सटर्नली, एक्सटर्नली म्हणजे बाह्यरूपिकीय दृष्ट्या, डिफरन्शिएट म्हणजे वेगळं करू शकते. कुणाला? मेल आणि फिमेलला. मेल आणि फिमेलचं वेगळेपण दाखवणारे गुणधर्म म्हणजे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. आता मेलमध्ये कोणते कोणते सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर दिसतात तुम्हाला? बघा, अपीअरन्स ऑफ बियर्ड, दाढी येणे, मुस्टॅचेस, ओके, मुस्टॅचेस, ओके, चेस्ट हेअर्स, चेस्ट वरती हेअर्स येणं, चेस्ट हेअर्स, ओके, अपीअरन्स ऑफ द एनलार्जड लॅरिंग्स. बघा, आपलं जे लॅरिंग्स आहे, लॅरिंग्स म्हणजे स्वरयंत्र, हे पुरुषांमधलं असं एनलार्ज आहे. इव्हन वी कॅन डिफरन्शिएट सुपरफिशियली, वरून सुद्धा हे बघा असं जर आपण दाखवलं, हे पुरुषामध्ये ही घाटी दिसते, इथं एक हाड असल्यासारखं वाटतं. दॅट इज द ॲडम्स ॲपल, म्हणजे त्याला आपण लॅरिंग्स म्हणतो. ओके, दॅट इज अब्सेंट इन द फिमेल, हे फिमेलमध्ये आढळत नाही, हे फक्त मेलमध्येच आढळतं. म्हणजे दिस एनलार्जड लॅरिंग्स, दिस इज ऑल्सो द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर, हे सुद्धा मेलमधलं काय आहे, सेकंड. अँड प्रेझेन्स ऑफ द पॉवरफुल मसल्स, पॉवरफुल मसल्स, स्नायू खूप स्ट्रॉंग असतात ह्युमन्समध्ये, मेलमध्ये. फिमेलमध्ये एकदम त्यांची नाजूक शरीरयष्टी असते, डेलिकेट असतात फिमेल्स. तसं मेलमध्ये मसल्स, प्रेझेन्स ऑफ मसल्स, एनलार्जड लॅरिंग्स, प्रेझेन्स ऑफ बियर्ड, मुस्टॅचेस, हेअर्स ऑन द चेस्ट, छातीवरती केस असणं, ऑल दीज आर द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स इन द मेल. हे मेलमधले सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स आहेत. ओके, आणि इन द केस ऑफ फिमेल्स, मग फिमेल्समध्ये नेमकं काय आहे? फिमेल्समध्ये कोणते कोणते कॅरेक्टर्स दिसतात? द डेव्हलप्ड ब्रेस्ट्स, बघा, स्तनाची वाढ झालेली असते फिमेल्समध्ये. इव्हन इन द मेल्स ऑल्सो ब्रेस्ट्स आर देअर, बट दे आर रुडिमेंटरी, त्यांची वाढ झालेली नाही. मेलमध्ये सुद्धा ब्रेस्ट आहेत, बट दे आर नॉट डेव्हलप्ड. पण फिमेलमध्ये, म्हणून मी इथे शब्द काय वापरला आताच, डेव्हलप्ड ब्रेस्ट, ब्रेस्ट डेव्हलप झालेले आहेत. हे फिमेलचं मेलला वेगळं करणारं कॅरेक्टर आहे. देन हाय पिच ऑफ व्हॉइस, हाय पिच म्हणजे त्यांचा आवाज असा नाजूक असतो, हाय पिच ऑफ व्हॉइस, त्यांचा आवाज असता फिमेलचा नाजूक असतो. आपला कोर्स व्हॉइस आहे, कोर्स म्हणजे जरा थोडासा गोगरा गोरगा आवाज आहे पुरुषांचा, पण स्त्रियांचा हाय पिच, हाय पिच म्हणजे मोठा नाही, हाय पिच म्हणजे नाजूक आवाज. अलग लक्षामध्ये, तर असा हाय पिच व्हॉइस. देन ब्रॉडन्ड पेल्विस और ब्रॉड पेल्विस, पेल्विस म्हणजे त्यांचा जो कमरेचा जो भाग असतो तो या टाईपमध्ये, या टाईपमध्ये हा जो आहे कमरेचा भाग, दिस इज बिगर. हा जो कमरेचा भाग असतो फॉर द डेव्हलपमेंट ऑफ यंग वन, बाळाच्या वाढीसाठी मध्ये जी स्पेस आहे युटेराइन स्पेस, त्याच्यामुळं त्यांचा हा कमरेचा जो भाग असतो तो बिगर असतो. ब्रॉडर पेल्विस, पेल्विस हा त्यांचा काय असतो, ब्रॉडर असतो. डेव्हलप्ड ब्रेस्ट, ब्रेस्ट डेव्हलप झालेले असतात. हाय पिच ऑफ व्हॉइस
अँड देन absence ऑफ लॅरिंग्स, त्यांच्यामध्ये एनलार्जड लॅरिंग्स नाही, लॅरिंग्स इज देअर बट एनलार्ज नाही, तो मोठा झालेला नाही, ज्याला आपण ॲडम्स ॲपल म्हणतो. लॅरिंग्सलाच दुसरं काय आहे, ॲडम्स ॲपल सारखा दिसतो तो अवयव आपल्या कंठस्थ ग्रंथीच्या जवळ, आणि तो मेल्समध्ये एनलार्ज झालेला आहे, फिमेलमध्ये तो आपल्याला असा फील करता येत नाही. जर तुम्ही दाबलात तर एकदम सपाट तुमची नेक रिजन फिमेलची वाटते. म्हणजे हा फरक, ऑल दीज आर द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स. हे सगळे फिमेल आणि मेलला वेगळे करणारे कॅरेक्टर आहेत. म्हणून जे कॅरेक्टर फिमेलला आणि मेलला एक्सटर्नली पाहूनच डिफरन्शिएट करता येतं, अशा कॅरेक्टर्सला काय म्हणायचं, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स. So this is all about the secondary sexual character. In the next video, we shall discuss the human male reproductive system. Thank you.